मित्रांनो, आजच्या काळात कोणाचा जीव कोणावर येईल हे कोणीही सांगू शकत नाही. अशीच एक कहाणी आहे एका सासऱ्याची, जो आपल्या सुनेला बघून त्याची नियत खराब होते व तो त्याच्या सुनेला पटवतो आणि सुनेसोबत संबंध बनवत असतो. एक दिवस बाजूवाला त्या दोघांना त्या अवस्थेत बघतो आणि त्या दोघांचं व्हिडिओ बनवतो. आणि त्याच्यानंतर अशी एक घटना घडते, जी घटना ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. नमस्कार मित्रांनो, संवाद मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजही आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना. मित्रांनो, ही सत्य घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ या गावातील आहे. या गावामध्ये ज्ञानचंद नावाचा एक व्यक्ती राहतो. त्याचं वय 52 वर्ष असतं. त्याचा मुलगा मनोजचं वय 32 वर्ष असतं आणि मनोज मोठ्या शहरामध्ये नोकरीला असतो आणि तो बराच काळ तिकडेच राहत असतो आणि 6 महिने वर्षातून एकदाच तो आपल्या गावी येत असतो. आणि मनोजची पत्नी चंदा, जिचं वय 32 असतं, ती आपल्या सासऱ्यांसोबत मेरठमध्येच राहत असते. मनोज शहरामध्ये काम करून तो चंदा आणि त्याच्या वडिलांच्या खर्चासाठी पैसे पाठवत असे आणि चंदा आणि तिचा सासरा दोघेही त्या पैशातून आपला घर खर्च आणि स्वतःचा खर्च भागवत होते. एका सकाळी ज्ञानचंद चहा पीत बसलेला असतो आणि त्याची सून चंदा आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर येते आणि ज्ञानचंदची नजर चंदावरती पडते आणि ज्ञानचंदच्या मनात वासना निर्माण होते आणि तो चंदासोबत कार्यक्रम करण्याचा विचार करतो. असेच दिवस जातात आणि एका रात्री 11 वाजता ज्ञानचंदला झोप येत नाही आणि तो उठून चंदाच्या खोलीकडे जातो. तर चंदाच्या खोलीचा दरवाजा उघडत असतो. तो चंदाच्या खोलीमध्ये जातो तर चंदा गाढ झोपेत असते. तो चंदाच्या बाजूला जाऊन झोपतो आणि चंदाच्या शरीराशी चाळे करू लागतो. चंदाला जेव्हा जाग येते तेव्हा चंदा आपल्या सासऱ्याचा विरोध करू लागते, परंतु चंदाची ताकद कमी पडते आणि ती काहीच करू शकत नाही आणि ज्ञानचंद हा चंदावर भारी पडतो आणि तो चंदासोबत शारीरिक संबंध ठेवतो. ज्ञानचंद आपलं काम झाल्यानंतर तिथे झोपतो आणि सकाळ उठल्यानंतर जेव्हा चंदा आपल्या घरच्यांना सांगण्यासाठी फोन करू लागते तेव्हा ज्ञानचंद तिला धमकी देतो की तू जर तुझ्या घरच्यांना सांगितलंस तर तुला जीव ठेवणार नाही. तेव्हा चंदा घाबरते आणि घाबरून ती घरच्यांना काहीही सांगत नाही. ज्ञानचंद हा आता रोजच आपल्या सुनेसोबत झोपू लागला आणि तिच्याशी संबंध बनवू लागला. ज्ञानचंदला आता कशाचीही भीती नव्हती. तो आता रोजच असं करू लागला होता. त्याच्या बाजूला एक मोहन नावाची व्यक्ती राहत होती. ती व्यक्ती रोज दारू पित होती. ती कायम रोज दारूच्या नशेत रात्री उशिरा घेत असे. एका रात्री असाच मोहन आपल्या घरी येत होता तेव्हा चंदाच्या खोलीतील खिडकी उघडी होती आणि त्या खोलीतून विचित्र आवाज येत होता. म्हणून मोहन त्या खोलीच्या खिडकीतून हळूच डोकावून बघतो तर ज्ञानचंद आपल्या सुनेसोबत संबंध बनवत असतो. मोहन त्याच्या खिशातून मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये त्या दोघांचा व्हिडिओ बनवतो.
व्हिडिओ बनवून पूर्ण झाल्यानंतर मोहन आपल्या घरी जाऊन झोपतो. सकाळी उठल्यानंतर जेव्हा ज्ञानचंद काही कामानिमित्त घरातून बाहेर जातो तेव्हा मोहन ज्ञानचंद घरी जातो आणि चंदाला रात्री बनवलेला व्हिडिओ दाखवतो आणि तिला बोलतो की जे काही ज्ञानचंद करतोय ते मला सुद्धा करायचं आहे. तू जर मला करू दिलं नाही तर मी हा व्हिडिओ पूर्ण गावात व्हायरल करेन. तेव्हा चंदा काहीही पर्याय नसल्यामुळे त्याला काहीही बोलत नाही आणि त्याला सांगते की रात्री 12 नंतर मला येऊन भेट. रात्र होते. रात्री 10 वाजता ज्ञानचंद चंदाच्या खोलीमध्ये जातो आणि चंदाशी संबंध बनवतो आणि तो 11:30च्या दरम्यान तिच्या खोलीतून स्वतःच्या खोलीमध्ये जातो. बरोबर 12 नंतर मोहन चंदाच्या खोलीमध्ये येतो आणि चंदाशी संबंध बनवतो आणि तासाभरानंतर तोही त्याच्या घरी निघून जातो. हा खेळ रोजचाच चालू होता. रात्री 10 वाजता चंदाचा सासरा आणि 12 नंतर मोहन तिच्या शरीराशी खेळत होते. दिवस असेच चालू होते आणि थोड्या दिवसात चंदाला दिवस जातात. चंदाला दिवस गेल्यानंतर चंदा खूप घाबरते कारण तिचा नवरा तर खूप दिवसापासून शहरामध्ये काम करत असतो. तेव्हा ती तिच्या सासऱ्यांना सांगते की मला दिवस गेले आहेत. तेव्हा तिचा सासरा तिला जवळच्याच एका डॉक्टरकडे घेऊन जातो आणि ते बाळ खाली करतात. थोड्या दिवसांनी मनोजला कंपनीमध्ये सुट्टी भेटते आणि मनोज सुट्टी घेऊन आपल्या गावी येण्यासाठी निघालेला असतो. तेव्हा तो त्याच्या वडिलांना फोन करून सांगतो की मला सुट्टी भेटलेली आहे आणि मी गावी येत आहे. तेव्हा चंदा सुद्धा खुश होते. मनोज गावी येतो आणि जेव्हा रात्री मनोज आणि चंदा त्याच्या खोलीमध्ये झोपलेले असतात आणि त्यांचे प्रेम चालू असते तेव्हा अचानक मोहन त्यांच्या खोलीमध्ये येतो. मोहनला मनोज आलेलं माहिती नसतं आणि मोहन जेव्हा चंदाबरोबर मनोजला बघतो तेव्हा तो तिथेच बाजूला पडलेला एक रॉड घेतो आणि मोहनच्या डोक्यात हाणतो. जोरात झालेल्या वारामुळे मनोजचा जागीच मृत्यू होतो. हे पाहिल्यानंतर चंदा आरडाओरडा करते आणि ज्ञानचंद आणि आजूबाजूचे सर्व लोक जमा होतात. काही लोक पोलिसांना फोन करून बोलावून घेतात आणि मोहनला पोलीस ताब्यात घेतात. जेव्हा पोलीस मोहनला पोलीस स्टेशनला घेऊन जातात तेव्हा त्याला विचारतात की तू खून का केलास. तेव्हा मोहन सांगतो की माझं आणि चंदाचं प्रेम होतं आणि जेव्हा आम्ही खोलीमध्ये गेलो तेव्हा तिचा पती मनोज तिच्यासोबत दिसला तेव्हा मला राग अनावर झाला आणि मी त्याचा खून केला. मित्रांनो, मोहनला तर शिक्षा होईलच, परंतु मित्रांनो समाजामध्ये ज्या काही वाईट घटना घडत आहेत त्याच्यापासून तुम्हाला सतर्क करणे हाच उद्देश आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.